हॅलो फ्रेंड्स, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा आनंद काही औरच असतो की नाही? या आनंदाच्या गोड स्मृती जपत आपण आता पुढच्या तयारीला लागूया. अर्थातच चाचणी परीक्षेच्या तयारीला. तयार आहात मग तुम्ही? चला तर मग मुलांनो, आज आपण गौरी लोहेकर या विद्यार्थिनीने फोन करून इयत्ता 9वीच्या प्रश्नपत्रिकांचा व्हिडिओ बनविण्याचा आग्रह केल्यानुसार आज आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसह सोडवणार आहोत. प्रश्न पहिला आहे, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. उतारा वाचायचा आहे तुम्हाला. काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात. येथपासून ते शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं येथपर्यंत हा पुस्तकातला उतारा तुम्हाला वाचायचा आहे. त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. खालील आकृत्या पूर्ण करा. कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख, कुणाची ओळख सांगितली जाते? अनुताई वाघ यांची, म्हणून त्याच्यापुढे अनुताई वाघ लिहायचे. रोपट्याची वटवृक्ष झालेली संस्था बालग्राम शिक्षण संस्था, म्हणजे ताराबाई शिंदेंची संस्था. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारी आदिवासी बालके, हे त्याच्यासमोर उत्तर लिहायचे. अशा पद्धतीने 3 उत्तरं त्या आकृतीत तुम्ही लिहायची आहे. स्वमत, अभिव्यक्ती. अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: समईचा प्रकाश मंद, शांत व स्निग्ध असतो. तिच्या प्रकाशात शांत निवांत वाटते. ती गाभारा उजळून टाकते. तिचा प्रकाश भगभगीत नसतो, तर मनाला आल्हाद देणारा असतो. अनुताई वाघ यांचे व्यक्तिमत्व समईसारखेच होते. त्यांच्या मनात आदिवासी मुलांबद्दल अपार माया व प्रेम होते. आदिवासी बालकांना अनुताईंच्या सहवासात मायेची ऊब मिळत असे. अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू काही समईच्या प्रकाशाप्रमाणे उजळून टाकत असे. आदिवासी बालकांचे जीवन उजळून टाकणाऱ्या अनुताईंना दिलेली समईची उपमा अर्थातच सार्थकच होय. पुढचा प्रश्न आहे, विभाग 2, पद्य. प्रश्न 2, खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. 5 गुणांसाठी आहे. कविता आहे धरिला पंढरीचा चोर, संत वाणीमती. खालील आकृत्या पूर्ण करा. खालील दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा. विठ्ठल, विठ्ठलाला कोणती उपमा दिलेली आहे? पंढरीचा चोर, म्हणून पुढे पंढरीचा चोर लिहिला आहे. हृदय, हृदय काय आहे? बंदीखाना. पुढचा प्रश्न आहे, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला. या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा. उत्तर: संत जनाबाईंना श्री विठ्ठलाने आपल्या हृदयात कायमचे घर करून राहावे असे वाटत होते. म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून हृदयाच्या बंदीखान्यात डांबून ठेवले. शब्दांच्या साखळदंडांची भक्कम बेडी विठ्ठलाच्या पायात अडकवली नि सोहम शब्दाचा मारा केला. श्री विठ्ठलाला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी देऊन विठ्ठलावर असणाऱ्या भक्तीचा अपार महिमा संत जनाबाईंच्या या ओवीतून प्रकट होतो. पुढचा प्रश्न आहे, मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा. उत्तर: माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी. एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा वारा लागत नाही आणि मन निष्ठेशी जोडले जाते. निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा असली तर जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. म्हणूनच निष्ठा, भक्ती व प्रयत्न या त्रिसूत्रीला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुढचा विभाग 3 आहे, स्थूल वाचन. त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न 3 अ, खालील फरक लिहा. आता तुम्हाला व्यंगचित्र आणि हास्यचित्र यातला फरक लिहायला सांगितलं आहे.
हास्याबरोबर गमतीदार विचार असतो व्यंगचित्रामध्ये. व्यंगचित्र मोठ्यांसाठी असते. हास्यचित्राविषयी लिहायचे. हास्यचित्रात केवळ हसवणे हा हेतू असतो. हास्यचित्र लहान मुलांसाठी असते. त्यातला पुढचा प्रश्न आहे, वैशिष्ट्य लिहा. व्यंगचित्राची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. केवळ हसवणे हा हेतू नसतो. आपल्याला काहीतरी सांगू पाहते. गमतीदार विचार मांडलेला असतो. विभाग 4 व्याकरण. प्रश्न 4 अ. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. शब्द आई आणि वडील दिलेले आहे. तर सामासिक शब्द काय आहेत? आई वडील. आणि त्याचा विग्रह आई आणि वडील. 5 आणि कोण हा शब्द दिलेला आहे. 5 आणि कोण मिळून पंचकोन. 5 कोणांचा समूह. खालील ओळीतील उपमेय व उपमान ओळखा. नयन कमल हे उघडित हलके जागी हो जानकी. यात उपमेय आहे जानकीचे नयन आणि उपमान कमळ. उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा दावी मुखचंद्रमा सकळी कांसी. उपमेय श्री विष्णूचे मुख, उपमान चंद्रमा. विरुद्धार्थी शब्द लिहा. पूर्ण अपूर्ण, शांत अशांत. समानार्थी शब्द लिहा. निशा रात्र रजनी, बंदीखाना तुरुंग. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशाच पद्धतीने इतर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे इतर पाठ व कविता यावरील प्रश्नोत्तरांचाही तुम्ही सराव करायचा आहे. तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट्स करा. डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची लिंक दिली आहे, तीही अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.